तर इथे बघू शकता सॅलेड मध्ये मी ना ब्रोकोली घेतलेली आहे, एकदम किंचित तेल टाकले, एवढंच तेल टाकले एकदम. तर आता आम्ही डिमार्टला आलेलो आहे, बॅगचं लावा लागेल. तर इथे किराणा आणलेला आहे, तुम्हाला बाहेर लावलेला मूवीचं एक असेल. तर ही ग्रीन टी घेतलेली आहे मी. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज माझा फर्स्ट डे आहे सॅलेड खाण्याचा. तर मी कोणतं सॅलेड बनवते तुम्हाला दाखवते. वैभवसाठी खिचडी टाकलेली आहे, वियांसाठी ना कोथिंबीर पराठे केले होते सकाळी. तर त्याचं पीठ पण ठेवलेलं आहे. वैभवला विचारेल तुम्हाला खायची होती, पण त्याच्यासाठी मी खिचडी टाकलेली इंद्रायणी तांदळाची. आणि माझ्यासाठी बनवते सॅलेड. तर मी सॅलेड कोणतं बनवते, मुगाचं, हिरव्या मुगाची आखी मुग आहे ना त्याचं सॅलेड बनवते. तर मी कसं बनवते तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता सॅलेडमध्ये मी ना ब्रोकोली घेतलेली आहे, एकदम किंचित तेल टाकले, एवढंच तेल टाकले एकदम. ब्रोकोली आणि हे घेतलेलं आहे काय म्हणता लाल कोबी, नुसतं ब्लांच करून घेणार आहे. जस्ट ब्लांच म्हणता काय, छोटे करून घेणार आहे. बघू शकता. आणि इथे आपले हिरवे मूग आहे, आता जेवढे पाहिजे मला तेवढे मी घेणार. तर इथे जस्ट आता थोडंसं मीठ टाकते. तर इथे आता मी ना मीठ टाकते थोडंसं, म्हणजे मऊ होतील. बघू शकता असं. तर आता टाकते मी हिरवे मूग आहे ना ते काल भिजवले होते आणि उकडून घेतले एक चिक्की टाकून. तर याच्यात मिक्स करणार. थोडीशी मिरची आणि असे मिक्स करून घेणार. आपलं सॅलेड एकदम रेडी होतं, बघू शकता. तर हेच सॅलेड मी आता खाणार. आणि कोथिंबीर इथे बघू शकता माझं मुगाचं सॅलेड एकदम रेडी झालेलं आहे. त्यात ब्रोकोली आहे आणि लाल कोबी आहे हा, आणि कांदा आहे आणि थोडीशी मिरची, त्याच्या व्यतिरिक्त कोथिंबीर, काहीच नाही दुसरं. तर असं माझं हे सॅलेड बाउल झालेलं, माझं सॅलेड बाउल झालेला आहे. आता एवढं बाउल खाणार, मग काहीच खाणार नाही. आणि भूक लागलीच तर मग काकडे आहेत, काकडी वगैरे खाणार दुपारी. तर असं झालेलं आहे. तर इथे आवरलेलं आहे माझं. आणि मस्त सॅलेड खाल्लं तर काहीच भूक लागत नाही. पोळी आणि भाजीची आठवण पण येत नाही. तर त्याच्यामुळे आणि इतकं छान झालं, टेस्टी झालेलं सॅलेड. मुगाच्या आखी मुग आहे ना त्याचं. तर त्याच्याऐवजी तुम्ही उसळ पण घेऊ शकता, मटकी. नंतर आपलं काय म्हणतात सोयाबीन वडे, जे छोटे असतात चंक्स, सोयाबीन चंक्स, ते भिजून ते पण मस्त फ्राय करून छान सॅलेड बनवू शकता. किंवा मग आपलं काबुले दाणे ते सुद्धा बनवू शकता छान, म्हणजे उकडवून आणि सॅलेड खाऊ शकता. म्हणजे रोज वेगवेगळं, एकच नाही, रोज वेगवेगळं जर महिनाभर केलं ना तर खरंच फरक चांगले जाणवतो. तर तेच मी पण आता सुरू केलंय. आता ह्या आजपासून तर 1 महिना म्हणजे कम्प्लीट 1 महिना, किंवा नंतर पण पुढे मी 1.5-2 महिनेपर्यंत चालवे सकाळचे सॅलेड आणि रात्रीचे जेवण. तर असं माझं रुटीन असणार आहे डायटिंगचं. आणि बाहेरचं बिस्किट वगैरे ते सगळंच बंद केलेलंच आहे ऑलमोस्ट. आधी तरी खात होती 1-2, पण बिस्किट आणि ते सुद्धा बंद केलं. फक्त चहा नाही, चहा घेतेच कारण चहा लागतोच मला. बाकी मग सगळ्या गोष्टी ज्या मैद्याच्या आहे ना त्या बंद केल्या. जर हॉटेलमध्ये आपल्याला खायचं ठरलं तर मग रोटी ऐवजी पोळी, चपाती, भाकरी घेऊ शकतो आपण. तर तेच असं असणार आहे डाएट. तर इथे तेच आता ना मला डीमार्टला जाऊन काही वस्तू आणायच्या थोड्याफार. तर त्या आता इथे लिहून घेते मी. तर याच्यावर लिहून घेते की काय काय लागतं, काय काय आणायचंय. तर जे जे आठवेल ते लिहून घेते आणि मग त्या गोष्टी घेऊन यायचंय. तर एखादी ते 2 काय लागलं अजून. तर मी ते कसं लिहून घेते काय काय लागतं वस्तू त्या. तर
काय संपलंय? हा, डाळी, मुगाची डाळ आहे, मसूर डाळ मसूर, चार काबुली, तर इथे मी काही वस्तू लिहून घेतलेल्या आहेत, जेवढ्या म्हणजे मला आठवतात तेवढ्या. आता निघताना जर काही आठवलं पण लिहून घेणार मी इथे, तर इथेच ठेवते आहे. तर त्यावेळेस लिहून घेईल. आता जेव्हा निघून आम्ही तर त्यावेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे आवडलेलं आहे आणि आता निघतो आम्ही. आता 4 वाजलेले आहे आणि स्वेटर घालते कारण इथे खूप थंडी असेल. आणि 2 व्हीलरच जाणार कारण थोड्याच वस्तू आणायची, जास्त वस्तू नाही आणायची आहे. त्याच्यामुळे थोडंसं ग्रोसरीचं सामान. आवडलेलं आहे आणि हे स्वेटर घातलं कारण थंडी असेल येताना. केस धुतलेत म्हणून मग मोकळेच सोडले आज, बघू शकता. चला, आणखी याला इथेच थांबणार आहे. विहान येईल आता आणि घर पण पूर्ण क्लीन केलेलं आहे, बघू शकता. मस्त छान. चला, पिशवी घेते मोठी एक आणि मग मी लिहिलेलं आहे ते टाकते पर्समध्ये. तर आता मी निघतो आणि विहान पण आला इतक्यात. पिशवी घेतली आणि कियारा येऊन बसली आणि 2 व्हीलरवर चाललेलो आहे. चला, तर आता आम्ही डिमार्टला आलेलो आहे. बॅगचं लावा लागेल. चल कियारा. हा, कियारा. इथे ग्रीन टी घेतलेला आहे, बाय 1 गेट 1 फ्री. तर हा घेतलेला आहे तुळशीचा टी कंट्री आणि हा रेग्युलर आहे. आणि हे पण हे वेगळे, हे तर लिप्टन आहे 155. काय काय ते लोफर? ते आपण पुढे घेऊ, असे छोट्या पुड्या. हाय प्रोटीन, हाय फायबर आहे, ग्लुटेन फ्री आहे. तर इथे तीळ बघू शकता 159 रुपये 500 ग्रॅम आलता किलो. तांदूळ हे बघ, इथे भाव आहे. हे भारी आहे ना, परिमल ना, 46 रुपये. कोलम कसं आहे? कोलम जिरा तांदूळ. ₹36 थोडं जास्त होतं अर्धा किलोचा. आवडलं तुला? उडदाची डाळ, ज्वारी, तांदळाची पापड. तर जे लागतं ते घेतलेलं आहे. अजून तेलाच्या पिशव्या बाकी आहे. बघू आता काय घेऊ तेलाचं, तुम्हाला दाखवते. चला, तर तेलाच्या पिशव्यांची हे भाग आहे.
डीमार्टला तुम्हाला पुढचं काही व्हिडिओ दाखवता नाही आला कारण इतकं पटापट काम करायचे होते पुढचे पण भाज्या आणायच्या होत्या. तर इथे मेथीची भाजी आहे आणि इथे पालक आहे, नंतर बीट, ब्रोकोली. आता मी सॅलेड खाते म्हणून बीट ब्रोकोली आणलेलं आहे, शिमला मिरची गावठी आणि भेंडी आणलेली आहे भाज्या. आणि त्याच्यानंतर ना पीठ दळून आणले आपले, तर ज्वारीचं, नागलीचं आणि बाजरीचं 3 पीठ. तर मग मला काही बोलताच नाही आलं. आणि आता इतक्यात स्वयंपाक झाला, वरण भात आणि मस्त नदीच्या झिंग्या आणल्या होत्या ना आपण इथून काय म्हणतात आपल्या बाजारातून, तर त्याचे नदीच्या झिंग्या केलेल्या आहे आज. आणि वरण टाकलेलं आहे, भात केलेला आहे, चपात्या केल्या आणि ह्या दशम्या केल्या मी 2 मेथी कोथिंबीर टाकून. बाकी पोळ्या केल्या आणि माझ्यासाठी दशमी केली, एकच खाणार मी. आणि इथे मेथीची भाजी मोकळी करून ठेवते. आणि इथे किराणा आहे, बघू शकता डीमार्ट मधून आलेला किराणा, तेलाची पिशवी आहे. तर ते त्याच्यानंतर दाखवतेच तुम्हाला मी. चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि बोलते. इथे किचन सगळं आवरलेलं आहे आणि डिशवॉशरला भांडे पण लावले, भांडे घासून घेतले एक्स्ट्राचे. आणि किचन पण पूर्ण मी क्लीन केलेलं आहे. इथे भाज्या पण निवडून घेतल्या. हे भाजीचं आहे कचरा म्हणजे निवडलेलं, तर ते वरती आम्ही एक टाकी केलेली आहे, त्याच्यात टाकतो म्हणजे खत होण्यासाठी. त्यात माती आणि याचा लेयर्स देऊन त्याच्यासाठी वरती टाकतो खतासाठी. आणि मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवते. इथे पालक पण निवडून ठेवलेला आहे, बघू शकता पालक निवडून ठेवलेला आहे, भेंडी वगैरे सगळं. आणि मस्त मला ह्यावेळेस लसणाची पात भेटली, मोठी लसूण आहे छान. तर सॅलेड मध्ये किंवा चटणी करून खाऊ शकतो, भारी लागते मस्त. तर तुम्हाला मी दाखवते किराण्यामध्ये मी काय आणलेलं आहे. तर इथे किराणा आणलेला आहे, तुम्हाला बाहेर आवडलेला मूवीचं एक असेल. तर ही ग्रीन टी घेतलेली आहे मी, टी कंट्रीची ग्रीन टी घेतलेली आहे. आणि फ्लेवर त्याचा हनी अँड लेमन फ्लेवर आहे, बघू शकता. तर ही घेतलेली आहे 2 ग्रीन टीचे पाकिट्स. त्याच्यामध्ये अशी ग्रीन टी येते, तुम्हाला आपण एक फोडून बघितलं असे सॅचे येतात आणि त्याच्यात अशी ग्रीन टी येते. तर ते घेतलेलं आहे ग्रीन टी. त्याच्यानंतर ना हळद संपली होती, तर हळद आणलेली आहे बियांसाठी सकाळी खाण्यासाठी दुधामध्ये. नंतर मसूर डाळ आणली मी, तर 1 kg आहे. आता 1.199 kg 98 रुपयाची मसूर, लाल मसूर खूप छान लागते, मला आवडते तुरीच्या डाळीपेक्षा. त्याच्यानंतर सोया चंक्स आणलेले आहे. त्याच्यानंतर चिया सीड्स आणलेले आहे, बघू शकता चिया सीड्स. तर दुसरी पण आहे माझ्याकडे चिया सीड्स, ते ब्लॅक मध्ये आहे, तुम्हाला दाखवते. आणि हे सुद्धा आहे, हे दुसरे, आणि हे ब्लॅक मध्ये आहे. तर मी आता ना ते भिजत टाकलेला. त्याच्यानंतर ऑर्गॅनो आणलेला आहे. आता कसं मी सॅलेड खाते ना सकाळची, तर मग ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स असे फ्लेवर लागतात, त्याच्यामुळे इथे चिली फ्लेक्स घेऊन आली, इथे ऑर्गॅनो घेऊन आलेली आहे. पेर साबण आणला. नंतर किचकू हे आणलेलं आहे, काय म्हणतात. नंतर पापड घेतलेले आहे, एकावर एक फ्री होतं 2, तर एक फोडलेलं एक डब्यात ठेवलं मी पापड. त्याच्यानंतर ना हे घेतलं फ्राईज. तर बिया आणल्या कधी मध्ये असं फ्राय करून द्यायला छान वाटेल. आणि मस्त वेगवेगळ्या आकाराचे फ्राईज आहे, बघू शकता असे. तर हे अर्धा किलो घेतलेले आहे. त्याच्यानंतर सॅलेड मध्ये मला खाण्यासाठी काबुली चणे घेतलेले आहे. आणि इथे घेतलेले आहे जॅम बॉटल, बियांसाठी जॅम. तर हे घेतलेलं आहे. मला मेन म्हणजे तेलाच्या पॅकेट्स घ्यायचे होते. तर इथे मी तेलाचे पॅकेट्स आणलेले आहे, सनफ्लावर, डालडा सनफ्लावर. तर मी ते 6 पॅकेट घेतले, 6 लिटर.
तर एवढा सारा किराणा घेतलेला आहे. आणि मला मेन म्हणजे तेलाचे पाकिट घ्यायचे होते, तर मी हे 6 घेतलेले आहे. डालडाचे घेतलेले आहे. तर एवढा किराणा केलेला आहे. ज्या लागणाऱ्या वस्तू त्या चांगल्या, जास्त काहीच नाही आणलं, कारण साबण पण भरपूर आहे. मग हा मी घेतला 1 पेअर. बाकी मग मला ना तेलाच्या पिशव्या घ्यायच्या होत्या आणि ग्रीन टी घ्यायची होती, म्हणून ग्रीन टी घेतली. आणि मसूर डाळ घ्यायची होती मेनसाठी. बाकी मग असंच पापड वगैरे काबुलीने हे घेणारी, हळद संपली होती त्याच्यामुळे. तर एवढा सारा किराणा घेतलेला आहे. इस तरह से गर्भवती होने के बाद मुझे आश्चर्य नहीं होगा कि किसी गैर को जन्म दूं। इसे बड़े नाजुक से बोला जाए। मैंने तो ऑलरेडी कह दिया कि उसे बहन चाहिए। उसने तो नामकरण भी कर दिया। सैन्या, उसे झूले के लिए बैठने का अंडा रखा, उसने कहा उसे बैठकर की याद आ गई। ऊपर वाला इनके परिवार में संभावना पहले से से कोई खबर मिली? मुझे पूरा यकीन है और मेरा ये यकीन सच साबित हुआ। ये साफ साफ है हमारा बेटा प्रताप